नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ज्यावेळी अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचतो आणि दरवाजा उघडून पाहतो तर इथे सचिन मात्र खाली बेशुद्ध पडलेला असतो। तर आता इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल यांना म्हणू लागतात, कॉन्स्टेबल इथे सगळीकडे आजूबाजूला कोणी आहे का बघा आणि काही संशयात वस्तू सापडते का तेही बघा। तर इथे अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, इन्स्पेक्टर खरंच हा बेशुद्ध आहे की नाटक करत आहे? तर इन्स्पेक्टर साहेब आता सचिनला आवाज देत त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि म्हणतात, दीक्षित माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी 5वी पूजनाची सगळी तयारी झालेली असते। आता कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता बस आणि पूजा करून घे। अस्मिता सटवाईची पूजा करत असते। इथे मात्र अस्मिताचा लक्ष सचिनच्या येण्यावर असतो। सचिनची ती वाट पाहत असते, परंतु बाळासाठी सटवाईची पूजा करून ती देवीजवळ प्रार्थनाही करते। घरातील सर्वच जण तिथे उपस्थित असतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब आता सचिनच्या डोळ्यावर पाणी मारतात आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात। आता सचिन शुद्धीवर येतो, अर्जुनला पाहतो आणि नाटक करत म्हणतो, अर्जुन तू इथे आलास? अर्जुन बरं झालं तू मला सोडवायला आलास, पण तुम्हाला माझं लोकेशन कसं कळालं? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तुमच्या मोबाईलवरूनच तुमचं मोबाईल लोकेशन आम्ही ट्रॅक केलं आणि इथपर्यंत आम्ही पोचलो। तर आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर साहेबांचे सचिन आभार मानण्याचं नाटक करत असतो, परंतु सचिनची ही नाटकं अर्जुनला चांगलीच माहीत असतात। तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याकडे पाहायला मिळतं की सर्वजण रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या प्रथा परंपरा पूर्ण करत असतात। आता अस्मिताची ओटी भरत असतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब आता सचिनला विचारतात, मिस्टर दीक्षित तुम्हाला इथे कोणी आणून ठेवलंय? कोणी तुम्हाला डांबून ठेवलं होतं? तर आता सचिन इथे साक्षीचं नाव घेत म्हणतो, साक्षी महिपत शिकरे। तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात, का? तर आता सचिन म्हणतो, साक्षी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होती। माझं कॅनडाचा जॉब गेला, माझ्या काही फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा होते, तरीसुद्धा मी माझ्या बायकोसाठी माझ्या प्रेग्नंट बायकोसाठी भारतात आलो, पण हातात काहीच पैसे नव्हते, फायनान्शियल प्रॉब्लेम होता आणि म्हणूनच मी अपसेट होतो आणि मी तिच्या जाळ्यात अडकलो। सचिन रडतच हे सगळं काही सांगत असतो, परंतु अर्जुनचा यावर विश्वास बसत नसतो। सचिन म्हणू लागतो, त्या सगळ्या नाटकातच ती मला या गॅरेजमध्ये घेऊन आली, तिच्यासोबत 2 गुंडसुद्धा होते, त्यांनी मला खूप मारलं आणि माझा फोनसुद्धा त्यांच्याचकडे होता। तर इन्स्पेक्टर साहेब आता सचिनला विचारतात, मग तो फोन आता तुमच्या बाजूला पडलेला कसा मिळाला आणि तेही ऑन असतानाच? तो ऑन कसा झाला? आता सचिन मात्र घाबरून गेलेला असतो, त्याला काय बोलावं काहीच कळत नाही। तो अर्जुनकडे पाहतो आणि म्हणू लागतो, मला तर यातलं काहीच माहीत नाही। त्या गुंडांना खरं तर अचानक काय झालं मला काहीच कळलं नाही, इथेच माझ्यासोबत होते, पण अचानक त्यांना साक्षीचा फोन आला, त्यांनी माझा फोन इथेच फेकला आणि ते इथून पळून निघून गेलेत। मला वाटलं ते माझ्यावर पहारा देऊन असतील, बाहेर थांबले असतील, म्हणून मी इथेच पडून राहिलो, परंतु बरं झालं तुम्ही इथे आलात आणि मला सोडवलं। तर आता अर्जुन सचिनला म्हणतो, ही तर सगळी तू रचलेली स्टोरी आहे ना? तुला काय वाटलं तुझ्या या बोलण्यावर, तुझ्या या कथेवर आम्ही विश्वास ठेवणार आहोत का? साक्षी शिकरे मेल्याचं नाटक करून आत्तापर्यंत ती जिवंत आहे हे सत्य तुला माहीत होतं, पण तू आमच्यापासून ते सत्य लपवलंय सचिन। तर सचिन नाटक करत म्हणतो, नाही अर्जुन मला काहीच माहीत नव्हतं। आता सचिन अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, अर्जुन प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, साक्षीच्या बॅकग्राऊंडबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं। या अगोदर सुद्धा तिने एका घरात मला डांबून ठेवलं होतं, त्याचा ॲड्रेस मी तुला देतो, 302 नगरदास रोड असं म्हणत आता सचिन ज्या रूमवर साक्षी राहत होती तिथलाही ॲड्रेस देतो। आता मात्र पोलीस आणि अर्जुन या सगळ्यांनाच धक्का बसतो। तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं एक एक करून घरातील सर्वच जण अस्मिताची ओटी भरत असतात। अस्मिताचा लक्ष फक्त मोबाईलवर असतो, ती सचिनच्या फोनची वाट पाहत असते, तिचा कुठेच लक्ष लागत नसतो, ती अस्वस्थ असते, ना तिच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि ना 5वीचा आनंद असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आता सचिनला प्रश्न करत म्हणतो, आता मला एक सांग, साक्षी शिकरे तुला कधी महिपत शिकरेंच्या घरी DN रोडवर असणाऱ्या बंगल्यावर घेऊन गेली होती का? आता सचिन नाटक करत म्हणतो, नाही असा कुठलाच पत्ता मला माहीत नाही, आता मी जो फ्लॅट सांगितला त्याच ठिकाणी साक्षी राहते, 302 नगरदास रोड असं म्हणत सचिन अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, खरंच मला माफ कर, पण मी खरंच खूप मोठा मूर्खपणा केला, पण मला आता या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे, मला माझ्या अस्मिताला आणि माझ्या बाळाला भेटायचं आहे, अर्जुन प्लीज प्लीज माझी हेल्प कर ना असं म्हणत सचिन हात सोडत अर्जुनला विनंती करू लागतो। तर इन्स्पेक्टर साहेब सचिनला म्हणतात, आम्ही तुमचं सगळं स्टेटमेंट लिहून घेतलं आहे। तर त्यानंतर ते अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता, पण जेव्हा केव्हा गरज लागेल त्यावेळी यांना घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल। अर्जुन म्हणतो की हो।
आता इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. सचिन म्हणू लागतो, अर्जुन मला अस्मिताला भेटायचं आहे. अर्जुन म्हणतो, हे बोलताना सुद्धा तुला लाज वाटत नाहीये का रे? अरे तुझ्यामुळे अस्मिताई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिची डिलिव्हरी कुठल्या कंडिशनमध्ये झाली आहे ना ती आम्हाला माहीत आहे. तिची आणि तिच्या बाळाची परिस्थिती खूप क्रिटिकल होती. या क्रिटिकल परिस्थितीत तिने बाळाला जन्म दिलाय. पण तुला काय फरक पडतोय रे? ना तुला अस्मिताताईची काळजी आहे ना तुझ्या बाळाची. आता सचिन खुश होण्याचं नाटक करतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन मला बाळ झालंय. अरे मुलगा झाला की मुलगी झाली सांग ना, आणि अस्मीची तब्येत कशी आहे? अर्जुन काहीच बोलत नाही. आता सचिन हातापाया पडण्याचं नाटक करत असतो, परंतु अर्जुन काही न बोलता तो त्याच्या गाडीत जाऊन बसतो. सचिन आता मागूनच अर्जुनच्या धावत येतो आणि म्हणू लागतो, अर्जुन थांब, मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे. मला सुद्धा तू गाडीतून घेऊन जा. मला माझ्या अस्मिताला भेटायचं आहे. मला माझ्या बाळाला भेटायचं आहे. अर्जुन प्लीज. अरे अरे तू जर मला नाही घेऊन गेलास तर मी डायरेक्ट सुभेदारांच्या घरी येईन. मला कोण काही बोललं तरी काही फरक पडणार नाही, पण मला माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला भेटायचं आहे. आता अर्जुन परवानगी देतात. सचिन खुश होतो आणि आता अर्जुन सचिनला घेऊन सुभेदारांच्या घराच्या दिशेने निघालेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता विमलताई सर्वांना पेढे देतात आणि आता सर्वच सण अस्मिताच्या बाळाला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, अस्मिता आजच्या दिवशी सटवाई येऊन तुझ्या बाळाचं भविष्य लिहून जाणार आणि आम्हाला खात्री आहे की तुझ्या बाळाचं भविष्य हे उज्ज्वलच असणार. तर सायली म्हणते की सगळ्या नकारात्मक आणि वाईट प्रभावातून बाळाची सुटका होऊ देत आणि देवी आईचा तिला भरभरून आशीर्वाद मिळू देत. आता हे ऐकताच अस्मिता म्हणू लागते, वाईट प्रभाव म्हणजे बाळाच्या वडिलांबद्दलच तुला बोलायचं आहे ना सायली? आता सायली म्हणते, अस्मिताताई असं काहीच नाहीये. परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन आलेला असतो. सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मिता. अस्मिता खुश होते आणि धावत पळत सचिनकडे जाते. सचिन म्हणतो, अस्मी हे आपलं बाळ आहे? अस्मिता म्हणते, हो सचिन, पण तुझी ही काय अवस्था झाली आहे? तू कुठे होतास? सचिन म्हणतो, ते राहू देत, मला काही झालं असतं तरी काहीच हरकत नाही, परंतु आज मी तुझ्यापर्यंत आणि बाळापर्यंत पोहोचू शकलो हेच माझ्यासाठी खूप आहे ग. अस्मी, अगं आपलं बाळ अगदी तुझ्यावर गेलंय. मी खरंच खूप खुश आहे अस्मिता. अस्मिता आपली फॅमिली पूर्ण झाली आहे. असं म्हणत सचिन अस्मिताला जवळ घेतो, बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो. त्यावेळी मात्र अर्जुन रागाने सचिनकडे पाहत असतो. तर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी आता काही झालं तरी आपल्यामध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही. परंतु त्याचवेळी अर्जुन येतो, सचिनला पकडतो, त्याला बाजूला करतो आणि म्हणू लागतो, झालंय ना भेटून, मग आता इथून निघायचं, पुन्हा माझ्या बहिणीच्या आसपासही फिरकायचं नाही. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू याला घेऊनच का आलास? अरे जिथे होता तिथेच ठेवायचं होतं ना. अरे सचिन, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलीचा जीव धोक्यात होता. तिची डिलिव्हरी तरी सुखरूप होईल की नाही ना याची आम्हाला भीती होती, त्यामुळे यापुढे तू इथे यायचं नाही. तर कल्पनाताई म्हणू लागतात, सचिन अरे तुझ्यासारखा माणूस या घरात काय, तर माझ्या मुलीच्या आसपासही नको आहे. अरे आज तुझ्यामुळे अस्मिताला मनस्ताप होतोय. अरे तुझं दुसऱ्या मुलीवर, तुझ्या आयुष्यात दुसरी स्त्री आहे हे आम्हाला माहीत होतं, परंतु ती दुसरी स्त्री साक्षी शिकरे आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. तर सचिन नाटक करत म्हणू लागतो, मी तुमचा राग समजू शकतो, परंतु तुम्ही एकदा माझी बाजू समजून घ्याल का? तर अस्मिता म्हणते, बोल सचिन, तू इतके दिवस कुठे होतास? नेमकं काय घडलंय? बोल सचिन. तर सचिन नाटक करत रडत म्हणू लागतो, मला त्या साक्षी शिकरेने गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं होतं. खरं तर मुळात ती साक्षी शिकरे हे तर मला माहीतच नव्हतं. मी तर तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतो. मी मान्य करतो, मी तिच्या प्रेमात वाहत गेलो. मी खूप मोठी चूक केली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माझी चूक कळाली होती आणि त्यातून बाहेर पडण्याचा मी प्रयत्नही करत होतो, परंतु समीरा त्यातून मला बाहेर पडूच देत नव्हती. तिने तर माझ्या कॅनडाच्या ऑफिसमध्ये सुद्धा फोन केला, ती इथे सुद्धा आली. शेवटी मी तिच्यासमोर हात जोडला, विनवण्या केल्या. मी तिला म्हणालो की आपला काहीच संबंध नाही, पण तिने माझं ऐकलं नाही. मी तिला म्हणालो की मला माझ्या बायकोकडे परत जायचंय, मला जाऊ देत, पण तिने मला गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं. आणि तिथे असताना माझ्या डोळ्यासमोर फक्त अस्मिताचा चेहरा येत होता. खूप भीती वाटत होती. असं म्हणत सचिन रडण्याचं नाटक करतो, परंतु सुभेदारांच्या घरातील कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तर सायली स्पष्टच बोलत म्हणते, पण तुमच्या या बोलण्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? साक्षी शिकरे कोण आहे हे खरंच तुम्हाला माहीत नव्हतं का सचिन भाऊजी? ती किती मोठी गुन्हेगार आहे हेही माहीत नव्हतं का तुम्हाला? तुम्ही ते भारतात परतल्यावर कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर तिचा फोटो बघितला नव्हता का? बातमी वाचलीच नव्हती का? तर सचिन खोटं बोलत म्हणतो की हो, मी न्यूज चॅनलमध्ये तिचा जुना फोटो पाहिला होता आणि तेव्हाच मला खरं काय ते नीट कळालं. पण तिने तर माझ्यासमोर रूप बदललं होतं. ती रूप बदलून माझ्यासमोर आली होती. हे बघा, ती अशी दिसायची. असं म्हणत आता सचिन त्याच्याकडे असणारा साक्षीचा फोटो दाखवत म्हणतो, तुम्ही सर्वजण तिला ओळखत होता, तिचा चेहरा तुम्हा सगळ्यांच्या लक्षात होता.
ती अगदी कुठल्याही रूपात तुमच्यासमोर आली असती तर तुम्ही तिला ओळखलं असतं, पण मला तर तिला ओळखताच आलं नाही आणि म्हणूनच मी तिच्या जाळ्यात फसलो. प्लीज मला समजून घ्या. आता अस्मिता आपलं बाळ सायलीच्या हातात देते आणि म्हणू लागते, सचिन, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती साक्षी शिकरे कशी आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे. या अगोदर सुद्धा तिने चैतन्यला सुद्धा असंच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि अर्जुन, त्याच्या बाबतीत तुम्ही कोणी काहीच बोलला नाही, मग माझ्याच नवऱ्याला का बोलत आहात? तर अर्जुन म्हणू लागतो, चैतन्य आणि या सचिनची कंपॅरिझन होऊ शकत नाही हे तुला सुद्धा माहीत आहे अस्मिताताई, आणि तसंही चैतन्यला आम्ही तिथे पाठवलं होतं. तर आता अस्मिता म्हणू लागते, परंतु त्या अगोदर चैतन्य त्या साक्षीच्या प्रेमात होता हे मी विसरली नाहीये अर्जुन. तर आता सायली म्हणू लागते, परंतु त्यावेळी चैतन्य भाऊजी प्रेमाच्या शोधात होते, परंतु इथे मात्र सचिन भाऊजींची परिस्थिती वेगळी आहे. त्यांचं लग्न झालं आहे, चैतन्य भाऊजींचं लग्न झालं नव्हतं असं म्हणत आता सायली सुद्धा अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करते. तर सचिन नाटक करत म्हणतो, काय म्हणजे चैतन्य सुद्धा साक्षी शिकरेच्या जाळ्यात अडकला होता का? तर अर्जुन म्हणू लागतो, तुझी ती गर्लफ्रेंड काय लायकीची आहे ना हे तुला आत्ता कळतंय का? तर सचिन म्हणू लागतो, नाही, मला तर अगोदरच कळालं होतं, पण पैशांच्या प्रॉब्लेममध्ये मी इतकं अस्वस्थ झालो होतो ना की सॉरी अस्मी, माझा तोल सुटला असं म्हणत सचिन नाटक करू लागतो आणि अस्मिता मात्र त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत असते. आता अस्मिता सचिनची बाजू घेत म्हणते, नाही रे सचिन, या सगळ्यात तुझीच काही चूक नाही आहे आणि तू सुद्धा एक माणूसच आहेस, माणूस चुकतोच ना. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो, कारण अस्मिता घरातील कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते, ती सचिनची साथ देत असते. त्या मुलीने तुझ्यावर जाळं टाकलं, तू अडकलास, त्याला तू तरी काय करणार असं म्हणत अस्मिता सचिनला सावरत असते. तर प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मी, अगं आता तरी डोळे उघड, अगं कोणाच्या तरी जाळ्यात अडकायला तो भोळा माणूस आहे का? तर अस्मिता म्हणते की हो, तो भोळाच आहे, कारण त्याचं चारित्र्य शुद्ध आहे हे मी कॅनडातच बघितलं होतं. तर आता अश्विन सुद्धा अस्मिताला समजावत म्हणतो, अगं पण तो ज्यावेळी कॅनडात होता त्यावेळी तू जास्त वेळ इथे होतीस हे विसरतेस का अस्मिताई तू? अगं तिथे सुद्धा त्याने काय दिवे लावलेत हे तुला माहीत नाहीयेत. तर आता अस्मिता अश्विनला म्हणू लागते, अश्विन, आपल्या नवऱ्याच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टी त्याच्या बायकोला जाणवत असतात, ती ओळखत असते. तर अर्जुन म्हणतो, हो का? मग तसं जर असतं ना अस्मिताई, तर आत्ताच्या आत्ता तू याला घराबाहेर काढलं असतं. अस्मिता अर्जुनला म्हणते, पण मला आता असं जाणवते की सचिनने त्याची चूक सुधारली आहे, मग मी त्याला घराबाहेर का काढू? तर प्रतापराव म्हणू लागतात, प्रत्येक वेळी मनाचा कौल ऐकायचा नसतो अस्मिता. तर अस्मिता म्हणू लागते, का? त्यावेळी माझ्या मनाला वाटत होतं की सचिनचा बाहेर अफेअर आहे आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मात्र तुम्ही कोणीच विश्वास ठेवला नव्हता. एका बायकोच्या मनाचा कौल कधीच चुकत नसतो डॅड, त्यावेळी काय निर्णय घ्यायचा ना तो तिलाच कळत असतो. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, आपल्या घरातली कुठलीही बाई ना असा निर्णय घेणार नाही. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा, अशा वेळी ना कुठलीही बायको माझ्यासारखाच निर्णय घेईल. आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली, तू मला या सगळ्यापासून विरोध करत असतेस ना, मग आता तूच सांग, अर्जुनने जर तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवली आणि ती जर तुला कळली तर? सायली अस्मिताला म्हणते, काही काय अस्मिताताई, मी असा विचार कधी करणारच नाही आणि मुळात हे सुद्धा असे विचार करणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. यांनी आतापर्यंत माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाहीये आणि यापुढे सुद्धा ते माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर अस्मिता सायलीला म्हणू लागते, हे तर माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. सायली, अगं तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलतोय हे तर तुझ्या मनाला कळेलच ना? तर सायली म्हणते, हो कळेल ना. तर अस्मिता म्हणते, मग तू सुद्धा त्याला माफ केलंच असतं ना? तर सायली सडेतोड उत्तर देत म्हणते, नाही, माझ्या नवऱ्याने जर अशी कोणतीही चूक केली तर माझ्याकडे त्याच्यासाठी माफी नाहीये. मी त्यांना अजिबातच माफ केलं नसतं, कारण माझ्याकडे खोटेपणाला माफी नाही अस्मिताताई. मुळात नवरा बायकोचं नातं हे विश्वासाच्या जोरावर उभं असतं आणि जर विश्वासच नसेल ना तर त्या नात्याला काही अर्थ नाही आणि त्या नात्याचा काही उपयोगही नाही. आणि मुळात त्यांनी जर एवढी मोठी चूक केली असती ना तर त्यांची चूक मी पोटात घातलीच नसती आणि त्या क्षणाला मी ते नातं तोडलं असतं. आता हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. सायलीचं ते रौद्र रूप पाहून अर्जुन घाबरून गेलेला असतो. आता अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत सायली मनाशीच म्हणते, म्हणजे साक्षीबद्दल मी महिपत शिकरेसोबत डील केलंय हे जर सायलीला कळालं तर ती खरंच माझ्यासोबतचं नातं तोडेल आणि तेही कायमचं. आता मात्र अर्जुन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याचे डोळेही पाणावलेले असतात, त्याला काय बोलावं काहीच कळत नाही.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो मम्मा डॅड या सगळ्यात ना दादाचीच चूक आहे. त्या सचिनला घरी घेऊन यायलाच नको होतं. खरं तर दादाला ज्या गोडाऊनमध्ये तो सापडला ना त्याला तिथेच सडत ठेवायला हवं होतं. तर आता सायली म्हणू लागते अश्विन भाऊजी हे सचिन भाऊजींना घरी का घेऊन आलेत हे त्यांनी सांगितलं. सचिन भाऊजी म्हणाले होते की अर्जुन तू जर मला नाही घेऊन गेलास तर कोणत्याही परिस्थितीत मी घरी येणारच आणि सचिन भाऊजी घरी आले असते आणि शेवटी ते अस्मिताईंना एकट्याच भेटले असते. यांना ते नको होतं आणि म्हणूनच ते त्याला घेऊन आलेत. आणि तसंही जर सचिन भाऊजी समोर आलेच नसते तर अस्मिताताईंना सत्य कसं कळालं असतं. ते सत्य कळावं यासाठीच तर हे घेऊन आलेत ना. तर प्रतापराव म्हणू लागतात अगं आत्ता तरी अस्मिताच्या समोर सत्य येऊन सुद्धा तिला कुठे कळतंय. यापेक्षा सचिन खरी नव्हताना तेच बरं होतं. तर प्रिया नाटक करत म्हणते खरं तर सचिनला घरी घेऊन यायचा अर्जुनचा हेतू तर खूप चांगला होता पण घडलं काहीतरी वेगळंच ना. सचिनमुळे सगळ्यांनाच उगाच किती मनस्ताप झालाय. पण आई बाबा तुम्ही अजिबात विचार करू नका. हे कुटुंब मनाने इतकं चांगलं आहे ना की याचं कधीच वाईट होणार नाही. तर सायली म्हणू लागते आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता अस्मिताताईंना फक्त बाळाचे बाबा त्यांच्यासोबत हवे आहेत म्हणून अस्मिताताई बाकी कुठलाच विचार करत नाहीत. परंतु एक ना एक दिवस अस्मिताताईंच्या समोर सचिन भाऊजींचं सत्य त्यांचा खरा चेहरा लवकरच येईल आणि तो दिवस सुद्धा लवकरच येईल. सायलीचं हे बोलणं ऐकून कल्पनाताईंना थोडा आधार वाटतो. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात ते सगळं ठीक आहे परंतु आता यापुढे घरात वादविवाद नको, चढलेले आवाज नकोत कारण बाळाला चढलेला सूर कळतोय. तर सायली कल्पनाताईंना म्हणते आई यापुढे तुम्ही काळजी करू नका. बाळाच्या कानावर फक्त प्रेमळच गोष्टी पडतील याची आपण सगळ्यांनी आणि विशेषतः मी काळजी घेईन. तर प्रतापराव म्हणू लागतात पण अर्जुनचा आवाज कमी होईल किंवा अर्जुनची चिडचिड कमी होईल असं मला तरी वाटत नाही. अश्विन तू तरी बाबा शांत राहशील ना. तर अश्विन म्हणतो हो आता बाळासाठी त्या सचिनला सहन करतच आहोत. आता आपला राग सुद्धा कंट्रोल करायला शिकावंच लागेल. तर सायली म्हणू लागते मी आलेच, मी यांच्याशी बोलते, बघते यांचा राग गेलाय का. असं म्हणत सायली आता अर्जुनला समजावण्यासाठी तिथून निघून जाते. तर प्रिया सर्वांना म्हणते तुम्ही सर्वजण बसा, मी सगळ्यांसाठी खिचडी टाकते. तर प्रतापराव म्हणतात नाही नको, अशा परिस्थितीत जेवण जाईल असं वाटत नाहीये. तर कल्पनाताई सुद्धा म्हणू लागतात खरंच मला सुद्धा भूक नाहीये. तर प्रिया नाटक करत म्हणते आई बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ. तुम्ही का उपाशी राहताय. तुम्ही प्लीज कोणीही अन्नावर राग काढू नका. पूर्णाची काय म्हणते आपण जर अन्न नको असं म्हणालो तर अन्नाचा अपमान होतो. त्यामुळे प्लीज आपण कोणीही अन्नाचा अपमान करूया नको. प्रतापराव म्हणतात नाही सगळं काही मला मान्य आहे परंतु अशा परिस्थितीत कशाखाली घास जाईल असं मला तरी वाटत नाही. या सगळ्याचा प्रतापराव कल्पनाताई यांना खूप त्रास होत असतो. प्रतापराव तिथून निघून जातात आणि कल्पनाताईही जातात. आता प्रिया त्यांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु ना प्रतापराव थांबत ना कल्पनाताई. आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणू लागते अश्विन हे सगळं काय होऊन बसलंय रे. मला तुझा रागही कळतोय आणि अस्मिताचं प्रेमही कळतंय पण या सगळ्यात मधल्यामध्ये माझी कोंडी होते रे. या घरात कोणाचंही दुःख बघवत नाहीये रे मला. पण अश्विन तू अजिबातच काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत प्रिया अश्विनला खोटा आधार देते आणि मनाशीच म्हणते क्या बात है, आज तर अस्मिताने सिक्सरच लगावली आहे. म्हणजे पुन्हा एकदा सचिनला सुभेदारांच्या उरावर आणून बसवलंय. आता सायली अर्जुन माझ्या शोधात अजून विस्कळत चालले आहेत. सायली तू किती हे प्लॅन करत गेलीस ना आणि कितीही हे सगळं काही व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी मात्र ते सगळं काही विस्कळीत करण्याचाच प्रयत्न करणार आहे. आता तू मात्र सचिन आणि अस्मिताच्या या गोष्टींमध्येच गुंतून राहायला हवं जेणेकरून तुम्ही दोघंही माझा शोध घेऊ शकत नाही. थोडे दिवस तरी का होईना परंतु माझ्या शोधाला ब्रेक लागेलच ना. चला आता मोकळा श्वास घेऊया असं म्हणत प्रिया आनंद व्यक्त करत असते. तर दुसरीकडे अस्मिता आणि सचिन झोपलेले असतात. आता सचिन पाहतो तर अस्मिता शांत झोपलेली असते आणि त्याच संधीचा फायदा घेत आता सचिन साक्षीला फोन करायला घेतो परंतु त्याचवेळी बाळ रडायला लागतं. सचिन मनाशीच म्हणतो की आता हे बाळ मला साक्षीला फोनही करू देणार नाही परंतु ही संधी आहे अस्मिताला इम्प्रेस करण्याची. आता अस्मिताला इम्प्रेस करण्यासाठी मला या बाळाला कडेवर घ्यावंच लागेल असं म्हणत सचिन आता बाळाला घेतो, त्याला शांत करत असतो आणि त्याचवेळी अस्मिता उठून पाहते तर सचिनच्या कडेवर बाळ असतं. सचिन आता आपल्या बाळाला घेत आहे हे पाहून अस्मिता खुश होते आणि त्याचं कौतुक करत म्हणते बाबा असावा तर असा, अगदी आई जे जे करते ते सगळं काही करणारा तुझ्यासारखा. तर सचिन नाटक करत अस्मिताला म्हणतो अस्मिता अगं तू का उठली आहेस. तू तुझी झोप पूर्ण कर बरं. जोपर्यंत बाळाला भूक लागत नाही ना तोपर्यंत मी त्याला सांभाळेन, तोपर्यंत तू झोप बरं असं म्हणत सचिन आता अस्मिताला इम्प्रेस करत तिला आपला खोटा चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अस्मिता खुश होते आणि सचिनला म्हणते इकडे ये.
आता सचिन अस्मिताच्या बाजूला जाऊन बसतो तर अस्मिता म्हणू लागते, बाळ जन्माला आल्यापासून मी तुझी वाट बघत होते. तुझा त्याला स्पर्श कधी होतो या क्षणाची मी खरंच आतुरतेने वाट पाहत होते सचिन. सचिन, अरे तुझा आवाज त्याच्यासाठी ओळखीचा आहे, परंतु जन्माला आल्यापासून तुझा आवाज त्याच्या कानावर पडलाच नव्हता. आता बघ ना, तू थोपटल्यावर कसा शांत झोपला आहे. आता सचिन नाटक करत अस्मिताचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, अस्मी, माझं हेच स्वप्न होतं अस्मी, की आपलं एक त्रिकोणी कुटुंब असावं, आपली त्रिकोणी फॅमिली असावी. तू, आपलं बाळ आणि मी. अस्मी, मी तुला खरंच प्रॉमिस करतो की माझ्या हातून अशी चूक पुन्हा घडणार नाही आणि तुम्हाला सोडून मी परत कुठेच जाणार नाही. तर आता सचिनच्या या बोलण्यावर अस्मिता विश्वास ठेवत सचिनला म्हणते, मला माहीत आहे सचिन, आणि म्हणूनच तर मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. तर सचिन मनाशीच म्हणतो की फक्त आता साक्षीने स्वतःहून मला फोन करण्याचा प्रयत्न करायला नको. तिने जर तसं केलं तर या विश्वासाच्या चिंधड्या उडतील. तर दुसरीकडे आता साक्षी इथे प्रियाला फोन करते. प्रिया गाढ झोपेत असते. तर अश्विन आवाज देत म्हणतो, तन्वी, अगं तुझा फोन वाजतोय, इतक्या रात्री कोण फोन करते. आता ज्यावेळी प्रिया आपला फोन पाहते त्यावेळी मात्र तिची झोपच उडालेली असते. प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, कोणी नाही, रॉंग नंबर आहे असं म्हणत अश्विनला म्हणू लागते, तू झोप. आणि त्यानंतर प्रिया आता साक्षीचा फोन उचलते आणि विचारते, तुला वेळ लागलाय का? अगं इतक्या रात्री तू मला फोन करतेस, किती वाजले ते तरी बघ. तर साक्षी म्हणते, एक मिनिट तन्वी, प्रिया प्लीज माझं ऐकून घे. सचिन घरी पोचलाय ना, तो व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तर प्रिया म्हणते, नाही, काही प्रॉब्लेम नाही, सगळं काही ठीक आहे, तू फोन ठेव आता. साक्षी म्हणते, एक मिनिट, अगं प्रिया माझं प्लीज ऐकून तरी घे. उद्या काहीही कर आणि उद्या सकाळी माझा सचिनसोबत कॉन्टॅक्ट घडवून आण, नाहीतर मी तुला सतत फोन करेन. प्रिया म्हणते, ओके मी बघते. असं म्हणत प्रिया आता कसंबसा साक्षीचा फोन ठेवते, परंतु प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. तर प्रिया मनाशीच म्हणते की बरं झालं या अश्विनला गाढ झोप लागली, नाहीतर मी त्याला काय उत्तर दिलं असतं. खरं तर या साक्षीला मी इतका सपोर्ट करते ना की मला त्याचा चार्ज घ्यायलाच हवा होता. अरे हो, हा तर खूप उत्तम मार्ग आहे पैसा कमावण्याचा. म्हणजे मी जर साक्षी आणि सचिन यांच्या प्रेमाला हवा देत राहिले तर इकडे मात्र सायली, अर्जुन, अस्मिता आणि सचिनचं नातं निस्तारता त्यामध्येच अडकून जातील. निदान मग तरी ते माझा पिच्छा सोडतील. म्हणजे दोन्ही बाजूने माझाच फायदा आहे. एकीकडे पैसा मिळणार आणि एकीकडे माझा शोधही थांबणार. मला ना कधी कधी स्वतःचाच खूप अभिमान वाटतो. असं म्हणत प्रिया स्वतःचंच कौतुक करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन खूप अस्वस्थ असतो. आता सायली अर्जुनला समजावण्यासाठी रूममध्ये येते आणि म्हणू लागते, काय झालंय, तुम्ही कसला विचार करताय, तुम्ही झालात का शांत? तर अर्जुन म्हणतो, नाही. तर सायली म्हणू लागते, अस्मिताताई खूप चुकीचं वागतायत, परंतु आपल्याकडे वाट बघण्याव्यतिरिक्त दुसरा कुठला पर्यायच नाहीये. अर्जुन सायलीला म्हणतो, अस्मिताताई मूर्खपणा करतेच आहे, पण तू तरी कुठे शाण्यासारखी वागतेस. तर सायली म्हणते, मी काय केलंय? तर अर्जुन म्हणतो, तूच तर आता म्हणालीस ना की मी तुझ्यापासून काही लपवलं तर त्या क्षणी आपलं नातं संपेल. तर आता सायली हसू लागते आणि अर्जुनकडे पाहते. तर सायली विचारते, काय झालं, बाहेर कुठे अफेअर वगैरे काही करायचा विचार चालू आहे का? अर्जुन म्हणतो, तू हसू नकोस, कारण तुला चांगलंच माहीत आहे मी असलं अफेअर वगैरे काहीही करणार नाही. पण समजा घरच्या भल्यासाठी किंवा काहीतरी गोष्ट घडण्यासाठी मी जर एखादी गोष्ट तुझ्यापासून लपवली तर तू खरंच माझ्यापासून वेगळी होणार आहेस का? तू आपलं नातं तिथेच संपवणार आहेस का? आता अर्जुनचा हा प्रश्न ऐकून सायलीला धक्काच बसतो. सायली अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू असं कसं बोलू शकतेस? माझ्या एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे तू आपलं नातं संपवणार आहेस का? तर सायली म्हणते, अहो मी फक्त अस्मिताताईंना सांगत होते, कारण त्यांना असं वाटते की प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याच्या चुका पोटात घालते, पण काही चुकांना माफी नसते, हेच तर मी त्यांना समजावत होते. तर अर्जुन विचारतो, म्हणून काय एवढ्या टोकाला जायचं का? तर सायली म्हणते, मी टोकाला गेले का? अहो तुम्हीच तर घटस्फोटाचे कागद आणले होते त्यांच्यासाठी, याला म्हणतात टोकाला जाणं. तर अर्जुन म्हणतो, मी आता अस्मिताताई किंवा सचिन यांच्याबद्दल बोलत नाहीये, मी आपल्याबद्दल बोलतोय. तर सायली म्हणते, अहो तुम्ही कुठली गोष्ट कुठे घेऊन जाताय? मी हे फक्त अस्मिताताईंना समजावण्यासाठी बोलले ना, पण या सगळ्याचा विचार करायचा किंवा एवढा रागराग करायची काही गरज आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो, गरज आहे, कारण कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपलं नातं कधीही तुटणार नाही हा कॉन्फिडन्स असला पाहिजे ना. मी जर तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवली तर आपलं नातं तुटेल, हा कॉन्फिडन्स आलाच कुठून? तर सायली म्हणते, तुमच्यावरच्या विश्वासातूनच, कारण मला चांगलंच माहीत आहे तुम्ही कोणतीही गोष्ट माझ्यापासून कधीच लपवणार नाही, त्यामुळे नातं तुटण्याचा प्रश्नच येत नाही. तर अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा तू असं कसं बोलू शकतेस?
सायली म्हणते काय झालंय, तुम्ही काही चूक केली आहे का किंवा तुम्ही कोणती गोष्ट माझ्यापासून लपवली आहे का? तर अर्जुन म्हणतो नाही, मी का तुझ्यापासून काही लपवेन, परंतु काहीही झालं, आपलं नातं कुठल्याही टोकाच्या भांडावर गेलं तरी सुद्धा तू मला सोडून जाणार नाहीयेस म्हणजे नाही. तर सायली अर्जुनला म्हणते आपलं नातं तुटेल या भीतीने तुम्ही जी अस्वस्थ झालात ना, त्यावरूनच आपलं नातं किती घट्ट आहे हे दिसून येते. तुम्ही काहीही काळजी करू नका, आपलं नातं इतकं कमकुवत नाही आहे की ते एवढ्या लवकर तुटेल किंवा ते कधी तुटेल. ते कधीच तुटणार नाही, कारण आपला एकमेकांवर असणारा विश्वास. तुम्ही सध्या सचिन भाऊजी आणि अस्मिताताई यांचा विचार करताय ना, म्हणून तुम्हाला भीती वाटते, परंतु आपलं नातं कधीच तुटणार नाही. आता सायली अर्जुनला शांत करते. अर्जुन सायलीकडे पाहतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला भेटण्यासाठी एक मुलगी आलेली असते. कल्पनाताई म्हणतात की अगं तन्वी तुलाच भेटायला आली आहे. तर आता ती मुलगी म्हणू लागते मला प्रतिमाताईंनी पाठवलं, त्याच मला म्हणाल्या की तू सुद्धा फॅशन डिझायनिंग केलं आहे. मग तुम्ही फॅशन डिझायनिंग नक्की कोणत्या कॉलेजमधून केलात? आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली प्रियाकडे पाहते आणि मनासेच विचार करत म्हणते ही इतकी का घाबरली आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन घडलेला प्रकार ज्यावेळी चैतन्याला सांगतो त्यावेळी चैतन्य म्हणू लागतो नातं तुटेल असं वहिनी म्हणाली. तर अर्जुन म्हणतो की हो, तुझी सायली वहिनी असंच म्हणाली आहे. तर चैतन्य म्हणतो मग आत्ता जायचंय आणि जे काही घडलंय ना ते सगळं काही सायली वहिनीला सांगायचं. तर अर्जुन म्हणतो काय, तिला जर सत्य कळालं ना तर आमचं नातं संपेल. अर्जुनच्या मनात ती भीती असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रतिमा त्या सायलीला एक ID पाठवतात जे प्रियाच्या कॉलेजचं असतं. तर आता प्रतिमा त्या सायलीला फोन करतात आणि म्हणतात मी पाठवलेले फोटो तुला मिळाले आहेत का? तर सायली म्हणते हो प्रतिमा त्या, थँक्यू सो मच. आता सायली त्या सगळ्याचा शोध घेते. तर सायलीच्या लक्षात येतं की या वर्षाच्या मुलांच्या यादीमध्ये प्रियाचं नावच नाही आहे. तर आता सायली म्हणू लागते या वर्षीच्या यादीमध्ये जर प्रियाचं नावच नाही आहे याचा अर्थ प्रिया कॉलेजला कधी गेलीच नसेल का? आता सायली या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.